अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्रामध्ये वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि या जे चक्रीवादळ आहे ते शक्ती चक्रीवादळ जे आहे ते मात्र समुद्रामध्ये निर्माण होताना पाहायला मिळते। त्यामुळे इथे कोकण किनारपट्टी असेल ती मात्र कोकण किनारपट्टीला हवामान खात्याने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। गुजरातपासून पश्चिम दक्षिण या दिशेला हे चक्रीवादळ जाताना पाहायला मिळते। मात्र त्यामुळे 7 ऑक्टोबरपर्यंत हे चक्रीवादळ गुजरातकडे सरकेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला किंवा कोकण किनारपट्टीला कोणत्याही प्रकारचा धोका जरी नसला तरी मात्र कोकण किनारपट्टीला रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीला अलर्ट देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून। त्यामुळे इथले जे स्थानिक मच्छीमार आहेत ते मात्र मासेमारी करायला त्यांना मजाव करण्यात आलेला आहे। समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा इथल्या स्थानिक प्रशासनाने देखील देण्यात आलेला आहे। मात्र याच कालावधीमध्ये साधारणतः जो हलक्या स्वरूपाचा जो पाऊस आहे तो मात्र या किनारपट्टीला भागामध्ये पडताना पाहायला मिळणार आहे आणि वारे जे आहेत ते 45 ते 65 प्रति तास वेगाने वाहताना पाहायला मिळणार। त्यामुळे सध्या कोकणामध्ये कोणत्याही प्रकारे शक्ती चक्रीवादळाचा धोका जरी नसला तरी मात्र किनारपट्टीला हवामान खात्याने अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मच्छीमारांनी सतर्क राहावे असा इशारा जो मात्र प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।